पुणेकरांनो, तुमच्यासोबत पण असं होतं का? औषध घेतल्यावर वेदना कमी होतात, पण काही दिवसांनी पुन्हा त्याच जागी परत दुखायला लागतं. कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, खांदेदुखी, सायटिका, फ्रोजन शोल्डर किंवा आर्थरायटिसमुळे वारंवार औषध घ्यावी लागतात. अशा वेदनेमुळं चालणं, वाकणं, जिना चढणं व रोजची कामं सुद्धा कठीण झाली असतील, तर आता फक्त वेदना कमी करण्यापेक्षा तुमच्या समस्येवर योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. त्याची मूळ समस्या बाजूला करणं गरजेचं आहे. मी आहे वैद्य प्रशांत दौंडकर पाटील. मागच्या 20 वर्षापासून श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलमध्ये अशा वेदनांनी त्रस्त रुग्णावर आयुर्वेद आणि पंचकर्म उपचाराच्या माध्यमातून आपण उपचार करत आहोत. तुमची समस्या, लक्षणं, शारीरिक स्थिती ही सगळी समजून घेऊन त्यानुसार तुमच्यासाठी योग्य पर्सनलाइज आयुर्वेदिक ट्रीटमेंट प्लॅन आपण ठरवतो. त्यामध्ये गरजेनुसार आहार, औषधी, पंचकर्म, त्यामध्ये बस्ती, कटिबस्ती, जानुबस्ती, पुट्टलीस्वेदन, मर्मथेरपी, अग्निकर्म, विद्यकर्म अशा उपचारांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक उपचार हे सर्व त्या रुग्णाच्या ठराविक आजाराच्या कंडिशननुसार ठरवतो. एकच उपचार सगळ्यांसाठी नसतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या उपचाराचा खर्च जर तुम्हाला तुमच्या मेडिक्लेममध्ये जर आयुर्वेदिक जर असेल, म्हणजे आयुर्वेद उपचार जर असेल क्लेममध्ये तुमच्या, तर तुम्हाला हे कॅशलेसमध्ये आपल्या हॉस्पिटलला उपलब्ध आहे. यासाठी खाली दिलेल्या लर्न मोर बटनावरती क्लिक करा. तुमची माहिती आमच्याकडे सबमिट करा. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. तुमच्या समस्येनुसार पुढील उपचारांबाबत आमची टीम तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शन करेल. धन्यवाद.